रामकृष्ण हरी. आज बऱ्याच कालावधीनंतर आपण फेसबुक लाईव्ह करत आहोत आणि आजची माहिती देण्याचं खरं म्हणजे नियोजन असं होतं की श्रीयंत्र ही साधना काय आहे, श्री साधना काय आहे, ही मुळात सुरुवात कुठून झाली. श्रीयंत्राची बाबतीत दोन कथा सांगितल्या जातात. आज त्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि श्रीयंत्राचे फायदे काय आहेत त्याही गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये कुणाला जर समजा माहिती विचारायची असल्यास, पत्रिका दाखवायची असल्यास तुम्ही ऑनलाईन आपण आता पाहू शकतो, तुम्ही विचारू शकतात. तर मुळात आपला श्रीयंत्र या विषयाला धरून आपण आज चर्चा करणार आहोत. श्रीयंत्र साधना ही श्रीविद्येतली महत्त्वाची साधना सांगितली जाते. यामध्ये दोन कथा सांगितल्या जातात. श्रीयंत्राची मूळ स्थापना किंवा श्रीयंत्राची सुरुवात कुठून झाली, तर असं सांगितलं जातं की एका कथेमध्ये की भगवान शिव आणि पार्वती यांनी श्रीविद्या जी निर्माण केली, त्या श्रीविद्येमध्ये तंत्रराज म्हणजे तंत्रांचा राजा म्हणून किंवा यंत्रांचा राजा यंत्रराज म्हणून श्रीयंत्राला मान्य केलं गेलं. मुळात श्रीयंत्र हे शिव आणि शक्तीचं संगम आहे. शिव आणि शक्ती यांचा अमोघ अशा मिलनातून या जगाची उत्पत्ती झाली आहे. ही संकल्पनाच मुळात या श्रीयंत्रात अधिष्ठित केलेली आहे. भगवान शिवाने या जगाच्या कल्याणाकरता एक साधना जगाला द्यायचं म्हटलं तर त्यावेळेला या श्रीयंत्राची स्थापना केली. या श्रीयंत्रामध्ये मध्य हा एका बिंदूतून आहे, म्हणजेच या बिंदूमध्ये पुन्हा 3 बिंदू श्रीयंत्रामध्ये टाकलेले आहेत, म्हणजे आहेत. मुळात पहिला बिंदू, दुसरा बिंदू आणि तिसरा बिंदू म्हणजे पुन्हा तो त्रिकोणच आहे. त्यात एक पांढरा बिंदू महत्वाचा बिंदू म्हणून म्हटला जातो, एक काळा बिंदू आणि एक लाल बिंदू, असे 3 बिंदू श्रीयंत्रामध्ये पुरस्कृत आहेत. मयूर तांबट, रामकृष्ण हरी. तर त्या बिंदूमधून जगाची उत्पत्ती होते. या सृष्टीचं जे निर्माण आहे ते एका बिंदूतून झालं आहे, ही संकल्पना या श्रीयंत्रात आहे. तुम्हा आम्हाला सर्वांना माहितीच असेल की या जगाच्या सुरुवातीला एक बिंदू होता, जी आदिमाया आदिशक्ती ती एका बिंदूवर म्हणजे ओम या प्रणवावर आधारित या जगाची निर्मिती आहे असं अध्यात्मशास्त्र सांगतं. नवे नवे आपला सायन्स म्हणजेच विज्ञान हेही आपल्याला हेच सांगतं की जगाची उत्पत्ती एका परमाणूमधून झाली किंवा अणूमधून झाली. आणि अध्यात्म म्हणजे त्याच्या कित्येक वर्ष अगोदर आमचं जे अध्यात्म होतं ते सांगत होतं की या एका बिंदूतून जगाची, या सृष्टीची निर्माण झालं की नाही. म्हणजे आपलं अध्यात्म किती पुढे गेलेलं आहे, आपलं अध्यात्म किती प्रगल्भ आहे, किंवा किती संशोधन बारकाईने त्यावेळेला अध्यात्मात केलं गेलं होतं की जे अध्यात्मात सांगितलं तेच पुढे विज्ञानात आलं. म्हणजे भौतिक जगतापेक्षा अध्यात्म ज्ञान आपलं हे काय प्रबळ महत्वाचं आहे, अत्यंतिक महत्वाचं आहे. ज्या वेळेला अध्यात्माची म्हणजे भौतिक शास्त्राची
बुद्धी कुंठते तिथे अध्यात्मशास्त्राची बुद्धी सुरू होते, असं जे म्हटलं जातं ते अगदी योग्य आहे. आपल्याला मूळ मुद्दा आहे की श्रीविद्या, त्या श्रीविद्येमध्ये श्रीयंत्रामध्ये जे 3 बिंदू सांगितले, त्या बिंदूपैकी एक बिंदू जो पांढरा बिंदू आहे, तो बिंदू रूपाचा, आणि त्या बिंदूतून या जगाची निर्मिती झाली असं कल्पिलं जातं. आणि त्या बिंदूच्या भोवती मग 5 त्रिकोण जे आहेत, ते 5 त्रिकोण शक्तीचे म्हटले जातात. आणि त्या 5 त्रिकोणांमध्ये पुन्हा 4 त्रिकोणांची गुंतवणूक ही शिवाच्या, म्हणजे शिवाचे 4 आणि शक्तीचे 5 असे 9 त्रिकोण मिळून 43 त्रिकोणांचा एक अँगल तयार होतो किंवा एक प्रतिमा तयार होते. आणि ती प्रतिमा पुढे पुन्हा 16 कमळ पाकळ्या ज्या आहेत त्या त्याला आलेल्या आहेत. आणि त्या कमळ पाकळ्यांच्या खाली अजून एक कमळ पाकळ्यांची लाईन आहे. त्या लाईनीला म्हटलं जातं अष्टदळ कमळ, म्हणजे 16 कमळ पाकळ्यांच्या खाली अष्टदळ कमळ. आणि त्याच्या बाजूला पुन्हा 3 उंचवटे, म्हणजे यज्ञ स्वरूपाचे 3 उंचवटे त्याच्या बाजूला आहेत. आणि ही सर्व प्रतिकृती जी आहे ती पूर्ण जर विचार केला तर देवीचे जे 108 रूप आहेत, ते 108 रूप या प्रत्येक बिंदूवर स्थापित झालेले आहेत. विचार करा. तुम्हाला प्रश्न विचारायचे असले तुम्ही विचारू शकतात. भाविन पाटील जे पाहत आहेत, हर्षल वाघ सर पाहत आहेत, अमित देशमुख, रामकृष्ण हरी, अमित दादा. तर आपला मुद्दा हा होता की श्रीयंत्रामध्ये जी भगवंताने आपल्याला हे दिली, त्रिकोणाची एक त्रिमिती जी तयार करून दिली, तर हे श्रीयंत्र जर घरामध्ये स्थापन केलं तर भगवान शिव श्रीविद्येमध्ये सांगतात की जर हे श्रीयंत्र घरामध्ये स्थापन केलं तर त्यातून अनेक फायदे आपल्याला निर्माण झाले किंवा होऊ शकतात. मग त्यात सांगताना असं म्हटलं गेलं की ह्या श्रीयंत्राचं मूळ बीज किंवा मूळ देवता जी आहे ती त्रिपुरा सुंदरी आहे. त्रिपुरा सुंदरी म्हणजे काय? सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा संगम ज्यामध्ये संतुलित प्रमाणात आहे. आणि जी देवता या 3 गुणांची अधिष्ठात्री आहे ती जगतजननी, आदिशक्ती, आदिमाया, त्रिपुरा ही सचिनदादा बिरारी, रामकृष्ण हरी. तर ही त्रिपुरा सुंदरी माता जी सत्वरजतम गुणांचं अधिष्ठात्री आहे किंवा त्यांच्यावरती नियंत्रण करणारी आहे, ती देवी या जगामध्ये आपल्याला या 3 गुणांच्या माध्यमातून सुख, समृद्धी, ऐश्वर्य, कीर्ती, प्रसिद्धी, पैसा या सर्व गोष्टी देते. तसंच ती आपणास सुख, शांती आणि प्रेम, आनंद या सर्व सुखासीन वृत्तींचा समन्वय साधून देते आणि या गोष्टी आपल्या जीवनात ओतप्रोत भरून देते, असं श्रीविद्या साधनेत भगवान शिवजी सांगतात. याच्यामध्ये मग हे श्रीयंत्राचा नेमका फायदा काय? तर फक्त पैसा मिळेल का हो? तर कष्ट केल्याशिवाय पैसा कसा मिळेल? पण आपल्या कष्टांमध्ये ज्या वेळेला अडचणी येतात, आपल्या कष्टांना ज्यावेळेला फळ मिळत नाही, कष्टांना ज्यावेळेला अडथळे येतात, तर त्यावेळेला नितीनजी देशपांडे, रामकृष्ण हरी, नंदूभाऊ चौधरी, रामकृष्ण हरी, तर श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर त्यावेळेला आध्यात्मिक साधना आपणाला या गोष्टी प्रदान करण्याकरता मदत करतं. नवे आपल्या मनाची धारणा ती निर्माण करतं आणि सकारात्मक विचारातून सकारात्मक सृष्टी निर्माण करण्याकरता आपल्याला श्रीयंत्राची साधना करायची आहे.
पहिला फायदा म्हणजे मी सांगितलं की 9 फायदे सांगितले. त्यामध्ये पहिला फायदा सांगितला की आपल्याला सकारात्मक विचार प्रदान करतं. सकारात्मक विचारातून सकारात्मक सृष्टी निर्माण करतं. तसा वास्तूमधील ब्रह्मस्थानाचा दोष, तसेच वास्तूमधील ब्रह्मस्थानाचा दोष श्रीयंत्राच्या स्थापनेतून कमी होतो. तिसरा, आग्नेय दिशेतील श्रीयंत्राच्या स्थापनेतून आग्नेय दिशेत बॅलन्सिंग निर्माण होतं. रामकृष्ण हरी योगेश पाटील, हरिओम पल्लवी पवार जी. तर आपल्याला आग्नेय दिशेतील अनबॅलन्सिंग जी आहे, कारण आग्नेय दिशा ही बॅलन्स करण्यासाठी आपल्याला श्रीयंत्र अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, आग्नेय दिशा ही ऊर्जेशी निगडीत आहे. आग्नेय दिशा ही ऊर्जेशी जशी निगडीत आहे तशी आर्थिक कारणाशी निगडीत असणारी दिशा आग्नेय दिशा आहे. पण या आग्नेय दिशेत जर समजा लाकडं जास्त असतील एखाद्याच्या घरात, किंवा ऊर्जा जास्त असेल, किंवा एखाद्या वेळेला त्या दिशेला लाल रंगाचा वापर जास्त वाढीस लागलेला असेल, तर पैसा येऊनही तो न टिकण्याचे बऱ्याच ठिकाणी होते, की पैसा खूप येतो सर, पण आमच्याकडे टिकत नाही. मग त्यावेळेला आग्नेय दिशेमध्ये काहीतरी दोष असतो आणि तो बॅलन्स करण्याचं काम आग्नेय दिशेतला श्रीयंत्र करतं. काही वेळेला वायव्य दिशेत श्रीयंत्र आपण ठेवतो. वायव्य दिशेत श्रीयंत्र काय ठेवायचे आहे, विशाल पाटील, रामकृष्ण हरी? वायव्य दिशेत काय, तर वायव्य दिशा ही आकर्षणाची दिशा आहे. वायव्य दिशा ही आपल्याला ब्रॉडकास्ट करण्याची दिशा आहे. वायव्य दिशा ही अधिष्ठात्री आहे. मग या वायव्य दिशेमध्ये जर समजा अनबॅलन्सिंग असेल, बऱ्याच ठिकाणी 90% घरामध्ये, योगेशजी बडगुजर, रामकृष्ण हरी, बऱ्याच ठिकाणी वायव्य दिशेमध्ये वायव्य दिशेला सेप्टिक टँक असणे, टॉयलेट असणे अथवा बाथरूम असणे यासारखे दोष वास्तूमध्ये बऱ्याच वेळेला पाहायला मिळतात. अर्थात त्या दिशेला ते चालतंही, पण एक्झॅक्ट वायव्य दिशेला नागा नावाची जी देवता आहे, त्या नागा नावाच्या देवतेमध्ये जर समजा आपण दोष निर्माण झालेला असेल, तर आपणाला कितीही कार्य करून आपण लोकांपर्यंत पोहोचत नाही. लोकांपर्यंत पोहोचण्याला आपल्याला अडचणी येतात. मग त्यावेळेला आपण श्रीयंत्र त्या दिशेत ठेवून काही गोष्टी आपल्या बॅलन्स करून आपल्याला ब्रॉड विजन मिळतं. आपल्याला लोकांची साथ मिळत नाही. बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण इतकं लोकांकरता करतोय तरी कोणी आपल्याकरता उभं राहत नाही. आपल्याला सहज गतीने त्यावेळेला लोक निग्लेक्ट करतात. मग त्यावेळेला पूर्व दिशा ही थोडी अनबॅलन्स आहे असं वाटतं. आणि मग त्या पूर्व दिशेत जर समजा लाल भडक रंग असतील, किंवा पूर्व दिशेत घाण असेल, कचरा असेल, तर त्यावेळेला जीत तनेजा, रामकृष्ण हरी दादा, तर त्यावेळेला आपण श्रीयंत्र हे पूर्व दिशेत ठेवतो. नितीनजी पाटील, रामकृष्ण हरी, जयश्री पाटील, रामकृष्ण हरी, तर त्यावेळेला आपण श्रीयंत्र हे पूर्व दिशेत ठेवतो. मी एक एक मुद्दा सांगतोय तुम्हाला. नैऋत्य दिशेतही काही वेळेला श्रीयंत्र आम्ही काही कालावधी करताच ठेवतो, कारण नैऋत्य दिशा ही वास्तूप्रमाणे पितरांची दिशा आहे. आणि ज्या वेळेला पितरांची अनबॅलन्सिंग असते, किंवा ज्या वेळेला कौटुंबिक जीवनात कलह असतात, कौटुंबिक जीवनात मतभेद असतात, त्यावेळेला नैऋत्य दिशेतील दोष आपणास बऱ्याच वेळेला पाहायला मिळतात. आणि म्हणून नैऋत्य दिशेतील दोष बॅलन्स करण्यासाठी श्रीयंत्राचा वापर केला जाऊ शकतो, पण तो मर्यादित आणि एका विशिष्ट जागेमध्ये. वास्तूमध्ये ज्या 84 देवता आहेत, त्या 84 देवतांचा ज्यावेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला द्वारिक नावाची एक देवता जी नैऋत्य बाजूला आहे, किंवा त्याच बाजूच्या काही देवता ज्या आहेत, तर त्या देवतांच्या स्थानात काही काळाकरता जर ठेवलं, तर त्यावेळेला आपला फ्लो जो आहे, जो आर्थिक फ्लो अनबॅलन्स होत असेल, तर आपण त्यावेळेला तिथेही त्याचा वापर करू शकतो.
म्हणजे वास्तूप्रमाणे प्रत्येक दिशेला आपण श्रीयंत्र ठेवू शकतो, पण हे पत्रिकेवर आधारित आम्ही विचार करत असतो. म्हणजे एखाद्याचा धनेश काय म्हणतो, लाभेश काय म्हणतो, षष्ठेश काय म्हणतो, कर्मेश काय म्हणतो आणि मग त्याच्या एकंदरीत स्थितीवर आपण श्रीयंत्राची स्थापना कुठे करावी याचा विचार करत असतो. आणि त्या त्रिपुरा सुंदरीची आपण आशीर्वाद आपल्या पदरात कसे पाडून घ्यावे, तर हे आपल्या पत्रिकेवरून आपल्याला लक्षात येतं. अर्थात श्रीयंत्र कुठेच नाही असलं, म्हणजे घरात कुठेही ठेवलं तरी चालणार आहे हे मला म्हणायचं आहे. पण त्यातल्या त्यात काही लोकांचा देवघरात म्हणजे ईशान्य दिशेत श्रीयंत्र जर असेल, तर आपण आर्थिक रीतीने म्हणजे सुबत्ता प्रदान होणार यापेक्षाही आपल्याला ईशान्य दिशेतील श्रीयंत्र हे मानसिकता आपली निर्माण होते. ईशान्य दिशेमध्ये मुळात 3 देवता आहेत. शिखी, दिती आणि अदिती. या तिघं देवता आणि पर्जन्य. तर या तिघं चौघं देवतांचं वर्किंग जे आहे ते काय आहे, की तुमच्या मनाला, तुमच्या मेंदूला कमांड देणे आणि म्हणून त्या दिशेत जर श्रीयंत्र ठेवलं तर तुमचा मेंदू आर्थिक दृष्टिकोनातून काम कसं करता येईल, आर्थिक लाभ कसा पदरात पाडून घेता येईल याचा विचार जास्त करेल. आणि म्हणून शुभम शिंपी रामकृष्ण हरी, वर्षाताई अहिरे रामकृष्ण हरी, स्नेहलता बिराडे रामकृष्ण हरी, नितीन निंबाळकर रामकृष्ण हरी. तर श्रीयंत्र घराच्या प्रत्येक कोपऱ्यात अथवा प्रत्येक दिशेला ठेवून आपल्याला लाभच मिळतात, हे महत्वाचं आहे. दुसरे लाभ काय, जसं वास्तुदोष आपण श्रीयंत्राच्या माध्यमातून कमी करू शकतो. म्हणजे खूप काही तोडफोड न करता सहज गतीने आपल्याला ते शक्य होऊ शकतं. मग दुसरा फायदा काय, तर पहिला फायदा आहे सकारात्मक विचार निर्माण होतात. दुसरा फायदा आहे वास्तुदोष कमी होतो किंवा वास्तुदोष नियंत्रित करता येतो. हेमलता काटके रामकृष्ण हरी, नमस्ते. तर तिसरा फायदा श्रीयंत्राचा, की श्रीयंत्र ज्या वेळेला श्री सुक्ताने अभिमंत्रित केलं जातं त्यावेळेला त्याचा विशेष लाभ माता लक्ष्मी रामकृष्ण हरी जयश्री पाटील विशेष लाभ आपल्याला प्रदान म्हणजे पदरात पाडून घेता येतो. श्रीयंत्राची साधना सांगताना श्रीविद्या असं सांगते की शुक्रवार अथवा गुरु पत्रिकेतली द्वितीय स्थान अथवा लाभस्थान अथवा शत्रुस्थानाचा जो वार आहे त्या वारी जर आपण श्री सुक्ताने 16 वेळा, 32 वेळा, 34 वेळा 32 वेळा, 64 वेळा जर आपण श्री सुक्ताने त्याला अभिमंत्रित करत राहिले तर त्याचे लाभ वृद्धिंगत होतात. मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे माझ्या अनुभव जीवनात असे आहेत की काही लोकांना सर्व्हिसचा अडचणी होत्या आणि सर्व्हिस जॉईनिंगला प्रॉब्लेम होते, सर्व्हिसमध्ये अडचणी होत्या. त्यांना मी मागच्या वर्षी ज्यांना श्रीयंत्र दिले ते किंवा 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ज्यांना दिले ते लोक आता सर्व्हिसला चांगल्या पद्धतीने जॉईन झालेले मी पाहिलेले आहेत. फक्त साधना करणं गरजेचं आहे. कारण कोणतीही साधना भगवंताकरता आपण साधना करतो याच्यापेक्षा आपण आपल्याकरता साधना करतो आणि आपल्याकरता साधना करणं गरजेचं आहे. जसं व्यायाम हा स्वतःच्या शरीराकरता गरजेचा आहे तसं साधना ही स्वतः करता गरजेची आहे. देव आपण पाहिला आहे नाही पाहिला आहे, पण आपल्या अंतरात्म्यात जो रामप्रभू, जो अंतरात्म्यात प्रभू रामचंद्र जो आपल्या बसलेला आहे तो अंतरात्मा म्हणजेच परमात्मा, त्याचं ज्या वेळेला या ब्रह्मांड शक्तीशी मिलन होतं त्यावेळेला आपणच देव होतो. मी बऱ्याच वेळेला हे सांगतोय, विशाल मराठे रामकृष्ण हरी, सोमेश्वर तोडकरजी रामकृष्ण हरी, मी बऱ्याच वेळेला असं सांगत असतो की हिंदू अक्षय चौधरी पाटील रामकृष्ण हरी, मी बऱ्याच वेळेला असं सांगत असतो की आमच्या वारकरी संप्रदायातील जी संत मांदियाळी आहे त्या संत मांदियाळीचा
दादा राहू, अक्षयजी आपण असं विचारलेलं आहे, राहू बदलाचा कर्क लग्नावर काय परिणाम होईल? आजचं सेशन जे आहे मुळात ते श्रीयंत्राशी निगडीत आहे. राहू बदलासाठी आपण एक सेशन स्पेशल घेऊ शकतो. पण मला तुमच्या अ, पत्रिकेवरनं त्या विषयाला थोडंसं पाहता येईल. असो, योगीजी पाटील सांगतायत, "मला श्रीयंत्राचा खूप चांगला अनुभव आला होता सर. आपणच अभिमंत्रित करून दिलेले आहे." रामकृष्ण हरी. भगवंताची कृपा आहे. आशाताई सपकाळे, रामकृष्ण हरी. आपला मुद्दा हा होता की श्रीयंत्र. तर ही जी संत मांदियाळी आहे, यांच्यामध्ये आपण सहज म्हणतो, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती म्हणजे या जीवनाची निवृत्ती, या जीवनातून आपण ज्यावेळेला निवृत्त होतो, म्हणजे या संसाराच्या श्रमातून ज्यावेळेला आपण निवृत्त होतो, त्यावेळेला आपल्याला निवृत्ती ज्ञान, त्यावेळेला आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि ते ज्ञान काय प्राप्त होतं? तर ते ज्ञान असं प्राप्त होतं, ज्ञानदेव, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान. मग ज्ञानाचा सोपान वापरून आपल्याला मुक्तीकडे प्रयाण कसं करायचं हे कळतं. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ. आणि मग त्या मुक्तीकडे ज्यावेळेला आपण प्रयाण करतो, मुक्तीचा आपण ज्यावेळेला त्या ज्ञानाचा वापर मुक्तीकरता करून घेतो, स्वप्नीलजी जयस्वाल, रामकृष्ण हरी, तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, या जगाचा नाथ एकनाथ आहे. आणि त्या एकनाथाचं ज्यावेळेला आपण नामस्मरण करतो, एकनाथ नामदेव, नामस्मरण ज्यावेळेला त्या एकनाथाचं करतो, त्यावेळेला असं लक्षात येतं की या जगामध्ये दुसरा तिसरा बाहेर कोणीही राम नाही, तर जो तुझ्यामध्ये असणारा राम आहे. म्हणून आपण स्वतःला विचारतो, तू का राम आहे? आणि म्हणून अंतरात्म्यात असलेल्या रामाकरता आपल्याला, अंतरात्म्यात असलेल्या प्रभू रामचंद्राकरता आपल्याला साधना करायची आहे. आणि ती साधना आपण श्रीयंत्राच्या माध्यमातून श्री सूक्त या स्तोत्राने त्याला अभिमंत्रित करायचं आहे 16 वेळा कमीत कमी. आणि मग पहा तुमच्या जीवनात कसे चांगले बदल निर्माण होतात. पहा कोणतेही आपण नुसतं घरी, आता मी अभिमंत्रित करून दिलेलं असेल किंवा कुठून तरी अभिमंत्रित करून आणलेलं श्रीयंत्र असेल, तुम्ही घरात ठेवून दिलं आणि त्याच्याकडे पाहिलंच नाही, तर त्याचा उपयोग तुम्हाला तितकासा होणार नाही. पण जर तेच श्रीयंत्र आपण नित्य अभिमंत्रित करत राहिलो, नित्य त्याच्यावरती श्रीसूक्ताने अभिषेक करत राहिलो, तर त्याचे सुंदर असे परिणाम जीवनात पाहायला मिळतात. खूप सुंदर असे परिणाम पाहायला मिळतात. फक्त त्याच्यावरती आधार. हां, आपली भक्ती करताना आपण काय करतो, की भक्ती करताना आपण एका दिशेने भक्ती नाही करत. काही वेळेला आपल्याला असं वाटतं, की भगवान शिव देईल, का लक्ष्मी माता देईल, का प्रभू रामचंद्र देतील, का भगवान महाविष्णू देतील. आपली भक्ती डायव्हर्शनच्या माध्यमातून आपण करत असतो. रामकृष्ण हरी समाधानजी, समाधान पाटील सर. काय होतं, की आपण एका दिशेने भक्ती करा, एकाच भगवंताची भक्ती करा. मला खात्री आहे, की तुम्हाला देव मिळाल्याशिवाय राहणार नाही किंवा तुम्हाला जे अभिप्रेत आहे ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. श्रीयंत्राची साधना सांगत असताना जशी मी एक कथा ही त्रिपुरा सुंदरीची, भगवान शिवाची सांगितली, तशीच एक दुसरी कथा अशी सांगितली जाते. एक वेळा माता महालक्ष्मी या रुसून माहेरी निघून गेल्या कोल्हापूरला. आणि भगवान महाविष्णू वैकुंठामध्ये आईची, म्हणजे माता महालक्ष्मीची वाट पाहत बसले. काय करावं, काय करावं? ऋतिक मांडगे, रामकृष्ण हरी. तर काय करावं, कसं करावं? वर्षाताई अहिरे सांगतात, सर तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाने जीवनात येणाऱ्या अडचणीवर खूप लाभ झाला आणि तुम्ही नोकरीसाठी किंवा कर्जमुक्तीसाठी दिलेल्या उपायांचाही खूप लाभ झाला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ही भगवंताची कृपा आहे ताई. दुसरा विषय असा आहे, की साधना साधना करत असताना आपण एकाच दिशेने साधना करायची आहे. ती साधना मग हळू आपल्या जीवनात आपोआप बदल चांगल्या पद्धतीने घडवून आणत असते. श्रीयंत्राची दुसरी कथा अशी सांगितली जाते, की माता महालक्ष्मी ज्यावेळेला रुसून कोल्हापूरला येऊन गेल्या आणि भगवान वैकुंठात त्यांची वाट पाहतो. आमच्या लक्ष्मी जात नाहीत, हा विषय वेगळा आहे. पण
अर्थात गेल्या तरी आम्ही खेचून आणण्याची ताकद ठेवतोय प्रेमात. पण रामकृष्ण मनीषा सूर्यवंशीताई, भगवान महाविष्णू वैकुंठामध्ये वाट पाहत आहे देवाची, मातेची. आणि मग काय करायचं, काय करायचं? ती येतच नाही, यायला नाही म्हणतात, त्या रुसलेल्या आहेत. मग त्यांचा रुसवा कसा दूर करायचा? मग त्यावेळेला देवांचे गुरु जे दत्तगुरू किंवा बृहस्पती होते, त्या बृहस्पतीजींना पाचारण करण्यात आलं आणि त्यांना विचारलं गेलं की काय करायचं? मग त्यावेळेला बृहस्पतींनी या श्रीयंत्राची स्थापना केली आणि श्रीयंत्राच्या स्थापनेवरती, म्हणजे स्थापनेनंतर त्याच्यावरती शशिकांत सूर्यवंशीजी, रामकृष्ण हरी, सुरेशजी बाविस्कर सर, रामकृष्ण हरी, त्यावेळेला त्या श्रीयंत्रावरती भगवान महाविष्णूने स्वतः अभिषेक घातला आणि माता महालक्ष्मीला प्रसन्न करून घेतले. आणि मग ती अशी प्रसन्न झाली की ती भगवंताचे पायच सोडायला तयार नाही. आणि म्हणून जर आपल्या जीवनात लक्ष्मी प्राप्ती करून घ्यायची असेल तर श्रीयंत्र आपल्या घरात नक्कीच असू द्यावे. यावर्षी आपणही 11 श्रीयंत्र आणि 11 कुबेर यंत्र, महामृत्युंजय यंत्र आपण पूजेत ठेवलेले आहेत. त्याला 11 दिवसापासून आपण एक सिद्धतेचा विधी चालू आहे. नित्य अभिषेक, नित्य आणि आजचा हवन, या सर्व गोष्टी जवळजवळ हवनाने युक्त सिद्ध केलेल्या श्रीयंत्र आपल्याकडे आहेत. काही लोकांनी बुकही केलेले आहेत, काही लोकांचे बुक करायचे आहेत. अजून काही श्रीयंत्र बाकी आहेत, ज्यांना लागले तर ते घेऊ शकतात. तर त्या श्रीयंत्राचा आपण लाभ घेऊ शकतात. ह्या 2 कथा श्रीयंत्राच्या करता सांगितल्या गेलेल्या, पुराणात सांगितल्या गेलेल्या. पण या जगतामध्ये श्रीयंत्रावर आधारित काही गोष्टी अशा आहेत. अमेरिकेमध्ये एक भूभाग असा आहे की त्याच्यावरती कित्येक वर्षापासून, म्हणजे कैक वर्षापासून श्रीयंत्र मोठ्या पद्धतीचं कोरलेलं आहे. आणि म्हणून अमेरिका प्रांत हा जगातला सर्वश्रेष्ठ प्रांत किंवा सत्ताधीश प्रांत निर्माण झालेला आहे. खूप मोठं श्रीयंत्र आहे की त्याची, कारण श्रीयंत्राची स्थापना करत असताना कोणत्याही आकाराचं श्रीयंत्र करून चालत नाही. श्रीयंत्राचे विशिष्ट म्हणजे साईजेस किंवा मापं जे आहेत, त्या त्रिकोणांचे मापं, त्या चौकोनांचे मापं, मालतीताई गायकवाड, रामकृष्ण हरी, त्या चौकोनांचे मापं जे आहेत तेही एक सिद्ध केलेले आहे. तर त्याचं एक विशिष्ट माप आहे. त्या मापानुसारच श्रीयंत्र घेतलं पाहिजे. नाही तर आपण घरी बनवायचं म्हटलं ना, कोणते त्रिकोण आखून तयार केलं तसं चालत नाही. तर श्रीयंत्राची आहे. तसं आपल्या भारतामध्ये बालाजी मंदिर आहे, तिरुपती बालाजीचं जे मंदिर आहे, तर ते श्रीकृष्ण त्या श्रीयंत्राच्या मेरुपृष्ठावरती स्थापन झालेलं आहे. बालाजी, भगवान बालाजीची जी मूर्ती आहे ती त्या मेरुपृष्ठावरती स्थापन झाली. म्हणजे जो मधले 3 बिंदू जे आहेत, त्या 3 बिंदूवरती भगवान बालाजी उभे आहेत आणि आजूबाजूला पूर्ण श्रीयंत्र आहे. तसंच आपल्या महाराष्ट्रात आई महालक्ष्मीचं जे देऊळ आहे कोल्हापूरचं, ते त्या कोल्हापूरच्या देवळालाही भगवान श्रीयंत्राची, त्या मेरुयंत्राची, त्याला मेरुयंत्र असंही नाव आहे. रामकृष्ण हरी, प्रशांतजी बाविस्कर, संगीताताई लाड, रामकृष्ण हरी. तर त्या याच्या कोल्हापूरच्या मंदिरातही पहिल्यांदी श्रीयंत्र आहे आणि त्याच्यावरती आई महालक्ष्मीची स्थापना केलेली आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे ज्या ज्या ठिकाणी श्रीयंत्राचा वावर आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी श्रीयंत्र आहे त्या त्या ठिकाणी देव सोनवणे, रामकृष्ण हरी, त्या त्या ठिकाणी सुबत्ता आज घडीला नांदत आहे. रिद्धिसिद्धी तिथे नांदत आहे. म्हणून श्रीयंत्र साधना, श्रीविद्या साधना ही खूप मोठी साधना आहे. या साधनेमध्ये आपण आपला स्वतःचा सहभाग नित्य घ्यावा. काही नाही जमलं ना, त्या श्रीयंत्राला 2 हात, 3रं मस्तक, नमस्कार करावं, सांगावं की हे मेरुयंत्र, हे यंत्रराज, हे आई त्रिपुरा सुंदरी, राहुल कोळी, रामकृष्ण हरी, रमेशजी शिंदेसाहेब, रामकृष्ण हरी, मालतीताई गायकवाड, रामकृष्ण हरी, प्रशांतजी बाविस्कर, रामकृष्ण हरी. तर
त्या श्रीयंत्राला आपण सांगायचं आहे की हे देवादिदेवा, माझ्या घरात सुबत्ता निर्माण कर. मला तू नित्य नूतन या लक्ष्मी मातेचं आगमन घडू दे आणि सुख, समृद्धी, आर्थिक स्थिती या सर्व गोष्टी मला मिळू दे. प्रदीपजी पाटील, रामकृष्ण. या सर्व गोष्टी मला मिळू दे. सीमाताई रोकडे, रामकृष्ण. प्रदीपजी पाटील, रामकृष्ण. या सर्व गोष्टी मला मिळू दे असं नित्य जरी म्हटलं तरी ही पहिली पायरी श्रीयंत्राच्या साधनेच्या दिशेने आपण पुढे सरकतो आहे. म्हणून येत्या लक्ष्मीपूजनाला किंवा मिलिंदजी खिलोशिया, रामकृष्ण. विजयजी पाटील, रामकृष्ण. या त्या धनत्रयोदशीला तसेच महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण आपल्या घरात निकू पाटील, रामकृष्ण. श्रीयंत्राची स्थापना करावी व ज्यांच्या घरात श्रीयंत्र आहे ते पत्रिकेप्रमाणे कुठे ठेवावे हेही तपासून घ्यावे. आपल्याला अर्थात काय काय अडचणी आहेत त्याप्रमाणे ते कुठे ठेवू शकतो हेही आपण निश्चित करून घ्यावे आणि आपल्या जीवनाला सुखी करण्यासाठी श्रीयंत्राचा वापर आपण करू शकतो. ज्या संप्रदायामध्ये मूर्तीपूजा ही विरोधात आहे किंवा ज्या संप्रदायात मूर्तीपूजा केली जात नाही त्या संप्रदायातही किंवा त्या धर्मातही श्रीयंत्राला मात्र मान्यता आहे बरं का. म्हणून श्रीयंत्राला यंत्रराज म्हटलं आहे. सर्व यंत्रांचा राजा आहे तो. म्हणून आपल्या घरात स्थानापन्न करा, पूजन करा आणि नित्य आनंदी राहा, सुखी राहा, समाधानी राहा. अजून उद्याच्या दिवशी जी धनत्रयोदशी उद्याच्या दिवशी आहे, उद्याच्या दिवशी धनत्रयोदशी करता आपल्याला एक पित्रांकरता दिवा दान करायचा असतो. संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळी कणकेचा एक दिवा घ्यायचा आहे आणि तो कणकेचा दिवा आपलं दक्षिणेकडे तोंड करून त्या दिव्याचंही तोंड दक्षिणेकडे करायचं आहे आणि मृत्युंनापाशदंडाभ्या कालेन श्यामयास त्रयोदशा दीपदानात हा एक मंत्र जो आहे त्या मंत्राने पाणी सोडायचं आहे त्या दिव्याला. दिव्याचं पूजन करायचं आणि या पित्रांना दिवा लावायचा. कारण दिवाळी हा सण दिवाळी हा सण कशासाठी साजरा करतो आपण? मूळ दिवाळी कशामुळे आली? तर त्या दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येत आले म्हणून आली असं सांगितलं जातं. त्या दिवशी ते पांडवांचं एक कारण सांगितलं जातं. पण त्याहीपेक्षा भगवान महाविष्णूचं मुख्य कारण आहे आणि भगवान महाविष्णूने त्या दिवशी वैकुंठात भगवंताचं आगमन झालं आणि म्हणून दिवाळी साजरी केली जाते. महालक्ष्मी माता ज्या आहेत त्या भगवंताला भेटल्या म्हणून दिवाळी साजरी केली जाते आणि त्या अनुषंगाने त्या दिवशी आपल्या पित्रांचंही स्मरण आपल्याकडून घडलं पाहिजे म्हणून त्रयोदशीला एक दिवा आपल्या पित्रांकरता अर्पण करायचं आहे. त्यानंतर चतुर्दशीला सकाळी म्हणजे नरक चतुर्दशी ज्याला आपण म्हणतो त्या दिवशी शेणाचा 4 वातींचा दिवा पुन्हा आपल्या पित्रांना अर्पण करायचा आहे. त्याकरता एक मंत्र नरक चतुर्दशीचा दिलेला आहे, मी कॅप्शनमध्ये देणार आहे. त्यानंतर नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी पुन्हा साधा 1 वातीचा दिवा, कणकेचा दिवा पित्रांकरता अर्पण करायचा आहे. अमावस्येला म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही शेणाच्या वातीचा दिवा पण 1 वातीचा, संध्याकाळी कणकेचा दिवा हे पित्रांकरता दिवे अर्पण केल्यानंतर तुमच्या जीवनातले कौटुंबिक, प्रापंचिक आणि वैवाहिक जीवनासंदर्भातले दोष जे आहेत ते निघून जातात. ज्या पुरुषांच्या जीवनात वैवाहिक जीवनात अडचणी असतील, ज्या स्त्रियांच्या वैवाहिक जीवनात अडचणी असतील, ज्या विधवा असतील किंवा जे पुरुष विधुर असतील किंवा ज्यांना प्रापंचिक जीवनात अडचणी कायम येतात त्या लोकांनी पित्रांना दिवे अर्पण करावेत दिवाळीत.
कारण दिवाळीत जसे आपण महालक्ष्मी मातेकरता दिवे अर्पण करतो, तसे आपण पितरांकरताही करावेत. आणि आपली दिवाळी ही खूप समाधानाने, आनंदाने, सुखाने जावी, हीच माता महालक्ष्मीकडे, पितरांकडे आणि भगवान महाविष्णूकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. कोणाला काही शंका असल्यास आपण 5 मिनिट घेऊ, तुम्ही विचारू शकता. निखिलजी जैन रामकृष्ण हरी, सुधीरजी काकडे रामकृष्ण हरी, मनोज अरविंद चौधरी सर रामकृष्ण हरी, दीपक पाटील रामकृष्ण हरी. बऱ्याच उशिरा आले साहेब तुम्ही. रामकृष्ण हरी. कोणाला काही शंका आहेत? नाही ना? आपण थांबूया इथे. रामकृष्ण हरी. पुन्हा 1-2 दिवसात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुन्हा आपण रात्री भेटूया आणि अशीच चर्चा करूया. रामकृष्ण हरी. आपला निरोप घेतो, रजा घेतो.